पडला तो बघा. अरे भाई सुरू होते का तो बघा. इधर गाड़ी गिर गई. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण जातोय दिव्यागरला. ऑफिसची ट्रिप आहे. आता आम्ही निघालो होतो सकाळी म्हणजे पहाटे 4 वाजता गाडी आली. हे बघा आमची गाडी. त्यानंतर निघालो 4 नंतर जे निघालोय. आता इथं आम्ही आलोय ते म्हणजे आपलं कामिनी घाट आहे त्याच्या पायथ्याशी आलोय आणि इथं नाश्ता करायसाठी थांबलोय. तर बघूया आता इथला नाश्ता कसा आहे. आणि जे मध्ये मध्ये मी काही शूट करू नाही शकलो, जर थोडं शूट केलं ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आता सकाळीच कामिनी घाटात झालाय पाऊस चालू. ते बघा तुम्हाला थोडं दिसत असेल पाऊस झालाय चालू आणि ऑर्डर पण येते असलं बरं का सगळं काय. पण विषय तर मला समजत नाही, कारण नोव्हेंबर महिना चालू आहे त्यातच पाऊस पण काय नक्की चाललंय काय यायला. असं म्हणल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी काय करायचं नाही का. चला आता नाश्ता करू, कारण आणखी ड्रायव्हर बोलले की 2 तास लागल जायला. 2 तास म्हणजे आणि कसं घाटाचा रस्ता असल्यामुळे ना जास्त त्रास होतोय. आणि कामिनी घाटात पहिल्यांदा आलो तर घाट लय मोठा आहे बरं का. पण अंडा भुर्जी किती वेळ लागेल? तमालपत्र खूप छान सवय. आम्हाला कोकणी मसाला खायची सवय. अक्षय अडकं किती खाल्लेली रेंनी घाललेली एवढा ठीक केला होता. एवढा ठीक खाणे रात्री आमचं जेवण होतं ना ऑफिसचं. यांनी सूरजनी ढीग लावला होता मटणाच्या हाडकांचा. थोडी कॉमेडी करत नुसते शिवाय देत होती. आहे का जोड? जोड नाही, प्रगतशील उर्फ बागायतदार. हा केळीचे बागायतदार. तरकारी एक्सप्रेस जळगाव वांग भेटेल. केळी पण येणार आहे. नाश्ता झालेला आहे ओके मध्ये. आता 2 तास आपल्या पोटाला एनर्जी आहे बाबा. मेडिकल पाहिजे राव इथं, कारण झोप नाही झाली त्याच्यामुळं पित्ताचा त्रास होऊ शकतो. मध्ये आलोय पण विषय असा झालाय की आम्ही जे रिसॉर्ट बुक केलेलं ते 11 वाजताचा इन टाइम आहे आणि त्यांनी 1 तास किंवा अर्धा तास अगोदर सुद्धा ते ओपन करत नाही. आमची 2 जोड चालली समोर इकडंच बीच आहे जरी सुद्धा. आमच्या अक्षय शेट घेणार आहेत कपडे, तर आम्हाला 3 घ्यायचे. तर रोहितला मला नागशेला त्यानुसार बघतो. चप्पल कशाला आहे? चप्पल आहे आणि तुला नाही जास्त घेतो शूज घालून आला नाही. शूज आणून तू नाही का चप्पल आणली? बाकी मोरे तुला घ्यायचंय का? नको. चला 2च मोरे झाला कॅन्सल. मोरे का तू का नाही घेते? चप्पल तरी किती झाली ती माझ्याकडे 2-3 आहे ती. मग आता का नाही आणले? आता नाही केली घेतला गोगल हिरो. किंमत करा. हा किंमत बताओ भैया. नाही कॅन्सल कर दे. मोरे परत येतोय का आपण समुद्राला? वय अक्षय झाली ना काल सॅलरी, कशाला टेन्शन घेतो? काढायची मग ना काढायची. तर आम्ही शर्ट घेतलेला आहे आणि मोरीने कॅन्सल केलेला आहे, पण जास्त पैसे सांगते त्याच्यामुळे आता आम्ही कॅन्सल करतोय. गणपतीपुळे मोरी कोणच नाही. कुठे इथे लोक येतात नाही तर विषय. चला की मग आता यायचं आपल्याला सो करायला काय बस करा काय बी करा. हा तो चलो गाइस आपण चलते अभी दिव्यागर बीच. जिंक्य अक्षय शेठ मोरे आणि वायपी येलो पेजेस सुशांत राऊत आले खरं, पण पाऊस झालाय. आमच्या रिसॉर्ट वाल्याने काय रिसॉर्ट ओपन नाही केला 11 वाजेपर्यंत, त्याच्यामुळं आता आम्ही ओके मध्ये आलेलो इथं. ATV नहीं अभी नहीं, बाद में आने का. हमारा रिसॉर्ट खुलने के बाद. एकाला राईड करायचे म्हणलं तर 200 रुपये मागते देते. चला आता बघू. क्राऊड तर भरपूर आहे. समुद्र क्लीन वाटा नाही आला का काय येतं इथं. आमचा रोहित मोरे त्याचा विषय एकदम ओके. 100 रुपयाशिवाय नाही विषय त्याचा.
डबलला 200 काय म्हणते? डबल तू कदम 200 झालं मार बोल. मी म्हणलं की 200 रुपये देतात ते. अरे बसू पण थांब की, कपडे. अगोदर फोटो व्हिडिओ छान येते. तसली कपडे घ्यायचे आपल्याला समुद्रात ते. पसंद है तो नहीं आएंगे वापस आने वाले भाई. 200 तो आप तीनों बैठो. 200 में तीनों क्या टाइम लगेगा भैया आने वाले हैं क्या विषय है ना. अभी बैठे ना इन लोगों का तो अच्छा कपड़ा इसलिए है. नाही, चांगले कपडे आहेत ही राव ऐका माझं राव चांगले राईड समुद्रातली घालायचे तर आम्हाला ट्रेन आहे ना. तर काही आता मोरेने खर्च केलाय ही गाडी आता मोरे चालवणार आणि अक्षय मस्तपैकी मागे बसणार टीम. कैसा बैठने का. आप बैठो ना भाई साइड में आओ. चलो भागो. चलो 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 चलो. ती लोक दोस्त म्हणते तो मोरेनी मित्रांनो बराबर विषय केला. कितना दूर जाने का भैया. बस जाने दो यार दूर जाने दो मजा आ रहा है. लगाओ लगाओ पानी में भैया. सर्दी हमसे मोरे तो गाइस अभी विषय हो गए. मोरे ने हमको नको नको करके छोड़े. मोरे तिकडे नको निघाले. मित्रांनो मोरेने वाजले घाणराडा केला इधर कुछ होता है ना इसके साथ में बात लो 10 एकड़ खेती है. एक एकर लेने का तूने अशा प्रकारे तर मित्रांनो बघा तिथे समोर आता पडली जोड आणि काहीच इधर गाडी गिर गई. विषय असा आहे की आता नाही का आम्ही राईड केली मोऱ्याने गाडी जाम पळवली बरं का. पण विषय असा की एक नाही का 2 व्हीलरवाला आला ते तुम्ही ह्या व्हिडिओ थोडंफार बघितलं असेल. आता ह्या बीचवर आहे ना असं गाडी आणायला अलाउड नाही कारण गाडी घसरते काय होते आणि ते जोरात पडले राहते नाही का इथं तोंड सुजलं. तर कधी पण बीचला आलं ना थोडं सावधानगिरी बाळगत जावा कारण असं नाही का अनावधानाने काहीतरी होतं. ह्यातून नशीब त्यांना जास्त दुखापत नाही झाली आणि ते एवढे शहाणे आहेत ना ते परत तिथंच गेले आतमध्ये गाडी घेऊन. ते ATV राईड बघितलं असेल मोऱ्या डायरेक्ट पाण्यात घालायला लागलं. ते पोरगा लागला वरडा अरे भैया आमचा धंदा यायला का कुठं आतमध्ये घालतो येऊ पळवतोय. मित्रांनो आता आम्ही इथं क्रिकेट खेळणार आहे. 100 रुपये तास त्यांनी दिलेले बॅट अँड बॉल आणि 500 रुपये डिपॉझिट. मगाशी एक जण तोंडावर पडले तोंड सुजून घेतले त्यांनी. त्यांचं चालू आहे गाडी फिरवायचं आणि आमचं क्रिकेट खेळायचं. एकच ओव्हरची मॅच आहे जास्त नाही कारण एकच तास आहे आणि पोरं पण भरपूर आहेत त्याच्यामुळे एक ओव्हर ठीक आहे. टाको जोरात जोरात जोरात. कसं आहे एक नंबर. आई शपथ मधनं गेलेला आहे बॉल उंटाच्या पायाच्या मधनं. अरे बॉल लय पळतोय लागतोय पण जोरात. यहाँ से अश्विनी की तरफ से एक बॉल डॉट डालते हुए स्पेशली ओडिशा से मंगाया है प्लेयर. बॉल आउट. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले कुठे गेले अंगावचे 4 कपडे घेतलेत. अक्षय शेट्टी एक YP एक त्यानंतर सुशांत राऊत आणि गोवर्धन शिंदे आणि मोरेनी विषय आमचा कोळंबा केला असता सगळा विषय. मोरे आम्ही विल्लावर आलो तिथं
केला तिथं. आम्हाला 12 वाजता चावी मिळाली आणि पण आम्ही तिथंच क्रिकेट खेळत बसलो होतो. तुम्ही तर ते व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. लय मजा आली, लय म्हणजे एक एक करून सगळे मुलं आली नंतर खेळायला. त्यानंतर आमचे TL असतील, मॅनेजर असतील, सर्व काही एकदम नाही का मैत्रीसारखा विषय झाला होता. तर त्यानंतर आलो, आता फ्रेश झालो आहे कारण अशी भूक लागली ना, आता कडाक्याची भूक लागली. सकाळपासून काहीच खाल्लं नाही. तिथंच गेलो, म्हणजे इथं आम्ही आलो होतो 9:30 वाजता, पण आमचं जे चेक इन होतं ते होतं 11 वाजता. पण आम्ही तिकडे गेलो नंतर 12 वाजता रिटर्न आलो. तर चला आता फ्रेश तर झालो आहे, जेवण करायला जातो. व्हेज जेवण असणार, शनिवार पण आहे. आणि विशेष म्हणजे सरांनी मला आठवण करून दिली, अरे व्हिडिओ कधी काढायचा, कारण काय झालं भूक एवढी लागली ना, मलाच आठवणीतच नव्हतं की मला व्हिडिओ काढायचा म्हणून. तर आता काय करतो, जेवण करतो आणि तिथं तुम्हाला ते जे जेवण आहे आमचं व्हेज ते सर्व दाखवतो, सर्व आमचे जे टीममेट्स आहेत ते दाखवतो. तो गाइस आपके सामने है, देखिए फेमस ब्लॉगर, इनका नाम है गोवर्धन भाई। ये अभी खाना खा रहे हैं। ये आए हैं दिव्यागर बीच में घूमने के लिए अपने कंपेनियन क्लास सॉरी क्या बोलते हैं उसको, कलीग्स के साथ। सॉरी, ये सभी लोग यहाँ पर वेज खाने का आनंद ले रहे हैं। कुछ लोग यहाँ पर खाना खा चुके हैं जो अपनी प्लेटें संभाल रहे हैं, और कुछ लोग अंदर खाना खा रहे हैं जिनको यहाँ बाहर जगह नहीं मिली। धरता धरता ये अभी तक गायब थे, वो अभी हाजिर हुए। मैं तो उनको पहचान भी नहीं पाया कि ये इंसान कौन है। आप ठीक से ध्यान से देखिए, ये कौन, ये ऋतुराज हैं जो अभी आए हैं, नहा धो के एकदम चिकने लग रहे हैं। जेवण झालंय, गरमी खूप आहे इकडं, ह्युमिडिटी भरपूर आहे आणि एवढा घाम येतोय ना मला तर, आणि माझ्या कॅपॅसिटीज नाही आता मला तर, म्हणजे बोलताना पण झोप लागते. तर मी जे नंतर जे आहे ना ते आता झोपतो जरा वेळ आणि त्यानंतर एक्सप्लोअर करतो, ते तुम्हाला दाखवलंच. आणि नंतर 4-4:30 वाजता आपल्याला पुन्हा बीचवर जायचं आहे. आणि एकदा बघा, आम्ही ज्या रिसॉर्टला म्हणजे थांबले, विला जिथं बुक केला आहे तो हा आहे, 4 BHK विला म्हणून आहे. आणि जेन्युइन रिव्ह्यू देणार मी म्हणजे जे काय आहे ते जेन्युइन देईल, पण ते नंतर देईल, आत्ता नाही. तर गुड इव्हनिंग गाईज मित्रांनो. आता थोडं कुठं झोपलो 1-1.5 तास आणि डोकं दुखते आणखी, पण त्यातल्या त्यात आता ठीक आहे, आता बरं वाटतं. तर आता आपण जाणार आहे सनसेट बघायला आणि बीचवर जाणार आहे. तिकडं बघा मोरे अजून झोपलाच आहे. आता अक्षय, मी आणि आमचे जे बाकी टीममेट्स आहे आम्ही जातो आहे. मोरे काय येणार नाही. तर चला आता जाऊ बीचवर. खरंच पण जरा झोपल्याच्या नंतर आता बरं वाटायला लागलं, नाही तर मगाशी जास्त डोकं दुखत होतं. तरी पण मला वाटलं होतं 4:30 वाजता जाईल, पण आता जवळपास 5:15 वाजले. चालत जाणार आहे, तर जाता जाता काहीतरी म्हणजे जे दिसन ते तुम्हाला दाखवणार. जेवणाचे टेबल लावलेत बघा इथं. ऊन जाम आहे बरं का, हिवाळ्याचे दिवस आहेत का पावसाळ्या काय समजा नाहीच. पाऊस पण येतोय, ऊन पण आहे, वरती दिसतंय हे बघा, आभाळ आलेलं आहे. विषय वेगळा झालेला आहे ह्या वर्षी ना. मला काय कोणाला समजत नाही ना की उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे, काय चालू आहे ते. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवणाबद्दलचा रिव्ह्यू मी जेन्युइन देईल. तर व्हेज जेवण काहीच चांगलं नव्हतं, म्हणजे फॅक्ट आहे ते सांगतोय मी, जास्त पण चांगलं आणि खोटं पण नाही सांगायचं. साईडला नारळाची वाडी बोलतो ना ते आतमध्ये चांगलं नाही, म्हणजे की आपण जाऊ शकत नाही, काय पण असू शकतं, गवत जास्त वाढलेलं आहे. तर हे अशा प्रकारे इथं. तसा विला भरपूर मोठा आहे. आम्ही जवळपास 30 लोक आहेत. 30 लोक सहज म्हणजे ओके, 30 लोकांसाठी चांगलं आहे. फक्त लेट दिलं जरा, आम्हाला चेक इन लवकर होतं तर जरा उशिरा दिलं 12 वाजता. आम्ही ॲक्च्युली 9:30 वाजता चालतो, त्यावेळेस ते बोलले की तुमचं चेक इन 11 वाजता आहे. तर आम्ही लगेचच नाही देणार, 11 वाजता ते येईल, कोण येणार असतील ते चावी घेऊन मग तुम्ही. आपण 11चं न करता त्यांनी नंतर ते 12 वरती गेलं. ही बघा आपल्याकडे गावाकडे आहे वाळू कशी असते, ही कोकणातली वाळू वेगळीच आहे, म्हणजे ती समुद्रातलीच रेती तेच आहे इथं. कदाचित त्यांनीच इथं घरं पण त्यांनीच बांधतो वाटतं. कसं आहे भुजबळ साहेबांनी ना आम्ही कपडे घेतलेत, नाही इकडून जायचं म्हणजे ते अश्विनी अभिजित सर इकडूनच गेले. इथं कोकणातल्या लोकांसाठी भारी ऑप्शन आहे, समुद्रकिनारी रिसॉर्ट वगैरे चालू करायचं. लय भारी वाटतं मित्रांनो. बघा झाडे पूर्ण, कोकणातले लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण म्हणजे घाटावर राहतो तर आपल्या साईडला झाडे नाहीत, पण जे झाडे लावतात त्याला कुंपण वगैरे काय नाही लावतात. कोकणामध्ये एवढी झाडे आहेत तरी पण वृक्षारोपण केलेलं आहे रस्त्याने, आणि त्या झाडांना कुंपण केलेलं जाळीचं, म्हणजे अगोदरच एवढे झाडे तरी पण त्यांनी केले. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाऊस सुद्धा जास्त पडतो. त्यांना निसर्गाचं महत्त्व चांगलं समजलेलं आहे, ते एक भारी वाटलं. आणि कोकणात आलं की कौलाराची घरं जर बघितली ना, लय भारी वाटतं, लय म्हणजे वेगळंच फील असतं ते. असं वाटतं नाही का आपल्याला पण कौलाराचं घर एखादं पाहिजे. आपण सकाळी लईच लांब होणार आहे नाही एवढं फिरून, तर नाही तर बघ गाडी नाही ना पाय वाटे. कोण आहे? अरे वायपी अरे लय लवकर गेलेले. काय आलं
लगेच आला लगेच का आम्ही कधी गेलो होतो का रे चला जेवल्यावर आम्ही गेलो ते वेळ झाला अक्षय आलेले तर आमचे टीममेट्स आलेले काही माघारी ते लवकर गेलेले तर ते आले त्यातला तो पंकज आहे ना त्याला लय बरं ना पाण्यात जायचा पंकजला त्याने बोलून जायला तर मला बोलत होता चल काही तर काय झोपायला आले का पण माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मी नाही भाऊ मी रात्रभर झोपलोच नाही मित्रांनो फक्त एक असं डोळं झाकायचं आणि गाडी थोडी ना झोप लागणार आहे त्यात लॉग इन होतं आमचं 12 वाजेपर्यंत तर पण तेच म्हणते आता रिसॉर्टच हे मस्त आहे विटा कशा आहेत लाल मोठ्याच्या मोठ्या गट्टूच आहेत एवढी मोठी विटा आहे एक माणूस ऍट अ टाइम जास्तीत जास्त 2 उचलू शकतो केळी काय एवढी मोठी केळीचं झाड बघ किती मोठं आहे आपल्या इकडे असते छोटे हायब्रिड आहे लय मोठे मला आम्ही गाडी घेऊन आलतो ना ज्यावेळेस बस भरपूर लांबून आलतो आता इथून चालत चाललोय सनसेटच्या अगोदर गेलो म्हणजे बघा पुढे शॉप आहे इथं तर तुम्हाला बीचवर जायचं असेल तर इथं कपडे मिळतात त्यानंतर लहान मुलांचे खेळणे वगैरे आहेत पण याचा विषय आहे इथं बीच आहे ना तर इथं भरपूर महाग येते म्हणजे पैसे पण नाही कमी करत पाऊस पाण्याचा आवाज नुसता येतो नुसता लाटांचा आवाज मस्त आहे पुन्हा एकदा तिथं चालू रिटर्न फिरून पण आता सनसेट बघायचा होता आपल्याला आणि आमच्यातले ऋतुराजच्या टीममधल्यांनी केलं असेल राईड आहे का नाही ऋतुराजच्या टीममधल्यांनी तर चलो आम्ही देखते बघू आता आमचे टीममेट कुठे आहे तिथं पाण्याचा आवाज जबरदस्त येतोय मी आणखी पाण्यामध्ये नाही गेलो कारण पाणी समुद्राचं कसं लय चिकट असतं त्यामुळे तिकडे काय गेलो ना आता समोर जाऊन तुम्हाला राईड दाखवतो तिकडं पॅराशूट आहे पण भारी आता गच्चू भरले आयला इथं बघा पूर्ण फॅमिलीने खेळच मांडला इथं समोर इथं लहान खोरांची खेळणी अरे इथं सापडणं अवघड आहे तिथं जाऊ बोटिंगचं ती चालू आहे ना तिकडं चला आता ते बोटिंगचं जे आहे ना तिथं जाऊ पाण्याचा भरपूर आवाज येतोय आता व्हॉइस क्लिअर येतोय का नाही माहित नाही माईक जोडायची पण भीती वाटते कारण इन केस जर मी पाण्यात गेलो तर माईक खराब होते आणि त्याच्यामुळे नको वाटतंय जायला या टायमाला पण लोक कसं काय बरं पाण्यात जाऊ शकते तेवढं जर तुम्ही दुपारचं बघितलं असेल त्यामध्ये एवढी गर्दी नव्हतीच पण आता पूर्ण गच्च भरलंय बीच बनाना राईड दाखवतो तुम्हाला अक्षय शेटचं आमचं आधीच म्हणते बनाना राईड मी नाही भाऊ करणार डेंजर आहे आपण तर कधीच नाही ती गाडी पण मी पहिल्यांदाच बसलोय त्यावेळेस आमचे टीममेट कुठे शोधणं लय गरजेचं आहे आता आम्हाला सध्या एवढ्या लोकांमध्ये सापडणं अवघड आहे चला आपण थोडं पाण्यात जाऊ थोडंफार आनंद घ्यायला पाहिजे ना राहू तर मित्रांनो आता तुम्हाला ड्रॅगन राईड असते ना ते दाखवतो हे बघा समोरच आहे हे बघा आणि हे बनाना आणि ड्रॅगन हे काय करतात तिथं समोर गेलं ना आतमध्ये ते पाडायचा प्रयत्न करतात त्या बनानावरनं तर खरंच पडलेत लोक आता भारी वाटतं राव वाव एक नंबर सीन दिसतो एक नंबर भारी सीन आहे आमच्या टीममेटच सापडले आम्हाला पाण्यामध्ये नको वाटतं राव आतमध्ये जायला माहिती लय भारी नाही तसे दुपारी एवढं काहीच नव्हतं आता गच्च भरलंय दुपारी आम्ही इथं क्रिकेट खेळलो पाणी वाढलं वाटतंय ना अक्षय दुपारी आम्ही इथं क्रिकेट खेळतो समोर आता पाणी भरपूर वाढले मस्त वाटतं एकदम ड्रॅगन दाखवतो त्यानंतर तिथं कारची पण राईड आहे आणि तो जो गोल आहे ना त्याच्यात बसायला कोणीच हा बोलत नाही आमच्या टीम मधलं तर नाहीच नाही ज्याच्यात धाडस आहे ना तोच फक्त जाऊ शकतो काय समजणार इथं कोण कुठून आवाज येते काहीच नाही काही त्या बनानावरती बसायसाठी एवढं काय आता त्यांची हालत बघा बघतो तुम्ही ज्यावेळेस ते पडेल ना त्यावेळेस त्यांची मजा येणार आहे बाई गेला 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 अरे पडला तो बघा अरे सुरू होते खतम हो सगळे पडले तिथं काही ना आतमध्ये काय करणार नाही का ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ते आता चालू व्हायच्या अगोदर पडायला लागले लोक इथून मला ड्रॅगनचं बघायचंय आणि हा गोल आहे ना ह्याच्यामध्ये कोणीच राईड करायला तयार हे 3 बजे आहे 3-3:30 बजे येते खाना खा के आए लोग हो गई है वेळ झालं तुम्ही पाण्यात आहे त्याच्यापासून राष्ट्रीय आरसी बीच अंडर द वॉटर सो मच हात अरे सुशांत राऊत हे भाई आमचे टीममेट बघाय कसे ते गोल
ते बनाना वाले का हे बघा तिथं पडलं पण ते तर अर्धे मोकळत पडते रे. पक्षी कसा खावा दिसतं बघा भारी एकदम. हो आता ड्रॅगन राईड दाखवतो तुम्हाला. हे चालू होणार आहे वाटतं. त्यांची सीट्स आतमध्ये गेली ते आले चालू होईल. यांनी लय मजा गेलेली दिसते राव. जावा की पाण्यात. मी फक्त याची वाट बघतोय ड्रॅगन राईड कधी चालू होती. तिथं पळवायचं नुसतं. तर राईड नाही बाबा करू शकत. माझ्याकडे माईक आहे सगळे. उलट मी ह्याच्यातनं पडलो तर मला इथं टेन्शन आहे की जास्त आहे. चालले 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 भाई वर वर वर. अरे बाप एवढं वर उचलत आहेत ते. खायला त्या ड्रॅगनचं तोंड डायरेक्ट वरती. झाडच पाहिजे. समुद्रामध्ये जर एवढ्या आतमध्ये जात आहे ना एवढ्या लाट आहेत. घाबरतो राव मन. काय सांगू लाट आतमध्ये घेऊन जाते. हे बघा ह्याला सगळे घाबरतात ना. ह्याच्यामध्ये कसं बसायचंय आतमध्ये बसल्याच्या नंतर ह्याला असं हाताने पॅक पकडायचं ना ते गोल 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 फिरतोय तिथं आतमध्ये गेल्याच्या नंतर. आणि ही यायला हायवेचं काय पण म्हणा याला 4 व्हीलर बनवले बघा. बसायला सीट ते सगळं बनवलंय. इथं हे पण वेगळे. आणि इकडे जेट्स की बघा किती किती 2 त्याच्यावरती लावलेले. हे आमच्या अक्षय शेट इकडे सूर्य बघा मावळताना कसला भारी दिसतोय. एक नंबर दिसतोय एक नंबर. भाई लोक मजा घेतात मजा. कुठली पण व्हिडिओ काढ. मी येतो माघारी. समुद्र किनारे आले ना सगळेजण मोठे बारके मोठे लगेच बारके होऊन जातात. भारी बघा क्लायमेट खरंच लय भारी झालं इथे. तर मित्रांनो इकडं बघा तिकडं आता हॉटेल चालू झालेले आहेत. आणि इकडं पण फुल गर्दी. सकाळी इथं काहीच गर्दी नव्हती पण आता इथं पूर्ण गर्दी झाली. तर अंडा भुर्जी असेल आणि बाकीचं काही नाश्त्याचे असेल ते पदार्थ मिळतात. रात्र झाल्याच्या नंतर इथं पूर्ण माहोलच वेगळा होऊन गेला डायरेक्ट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री आलो बीचवरून. त्यानंतर जेवण केलं आणि झोपून गेलो राव. नंतर काय दाखवलं नाही. पण आता आपण काय करू हा व्हिडिओ इथंच थांबू. आणि आज एक सुवर्ण मंदिर आहे गणपती बाप्पांचं. तिथं आपण जाणार आहे. त्याच्यावरती दुसरा ब्लॉग होणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.